ठीक आहे. सो आतापर्यंत आपण काय बघितलेलं आहे, तर कुबरनेटिस आपलं चालू आहे, राईट. कुबरनेटिसमध्ये आपण मल्टिपल ऑब्जेक्ट्स बघितलेले आहे. त्यापैकी काल जो आपण बघितलेला आहे तो कोणता, इंग्रेस. त्याबद्दल प्रॅक्टिकली तुम्ही परफॉर्म करून पाहिलं आहे का त्याला? प्रॅक्टिकली परफॉर्म करून बघितलं का? झालंय. त्यामध्ये एक थोडा अपडेट करायचा. आपण काय केलं आहे, तर त्यामध्ये आपण आय पी ॲड्रेसेस यूज केले आहेत. कशाचे? सर्व्हिसेसचे. करेक्ट. तर सर्व्हिसचा आय पी ॲड्रेस यूज न करता इंग्रेस जेव्हा आपण क्रिएट करणार, इंग्रेसला एक आय पी ॲड्रेस येतो. हायफन वाईट करून चेक करायचा, इंग्रेसचा आय पी ॲड्रेस टाकायचा. इंग्रेस मग काय करेल, इंग्रेस ॲक्सेस होणार आणि जेव्हा आपण क्लिक करणार तेव्हा तो ऑटोमॅटिकली सर्व्हिसवर पाठवणार, आणि जेव्हा आपण हे क्लिक करणार तेव्हा तो दुसऱ्या सर्व्हिसवर पाठवणार. तर इंग्रेसचा एक आय पी ॲड्रेस असेल तिथे तो चेक करायचा. माझं काल तुम्हाला सांगायचं राहिलं की इंग्रेसचा आय पी ॲड्रेस तिथे टाकायचा असतो. जेव्हा आपण TC/होस्टमध्ये एंट्री केली, तर ते एंट्री आपल्याला कशा थ्रू करायची होती? इंग्रेस कंट्रोलरच्या आय पी थ्रू. लेट्स सी. आणि आता जो आपल्याला न्यू टॉपिक बघायचा आहे तो म्हणजेच क्युबरनेटिस सिक्युरिटी, RBAC, रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल लिस्ट. ओके. सो मिनिक्यूब आपला क्लस्टर चालू आहे, त्यावरच आपण RBAC काय आहे, कशा पद्धतीने यूज केला जातो ते चेक करू. तुम्हाला माहिती असेल ACL कशासाठी यूज केलं जातं? एका पर्टिक्युलर युजरला पर्टिक्युलर सर्व्हिस किंवा डिरेक्टरीचा ऍक्सेस देण्यासाठी. राईट. तर इथे पण आपल्याला त्याच पद्धतीने RBACचा यूज करायचा आहे, रोल बेस ॲक्सेस कंट्रोल. यू ऑलरेडी नो अबाउट ॲक्सेस कंट्रोल काय असते. आता इथे आपल्याला जो आहे रोल बेस ॲक्सेस करून घेणार, आणि ते कशा पद्धतीने होईल ते आपण इथे चेक करणार आहोत. ठीक आहे. सो काही जास्त कठीण नाही आहे, फक्त प्रोसेस माहिती ठेवायची, बाकी सब इझी होऊन जातं. मिनिक्यूबला आपण ॲक्सेस करून घेऊ आणि देन ट्राय करू आपल्या RBACच्या पूर्ण प्रोसेस. सो इंग्रेसबद्दल जर आपण बोलायचं गेलं तर इंग्रेसची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण घेतलेली आहे. यामध्ये कोणाला काही डाऊट होतं का? सो इथे काय करायचं आहे आपल्याला, जे काही डोमेन आपण हिट करणार, तर आपल्या ह्या डोमेनसाठी इंग्रेस कंट्रोलरचा जो आय पी असेल तो सेट करून ठेवायचा. कितीही डोमेन असू दे, आय पी आपला एकच राहणार, इंग्रेस कंट्रोलरचा. आणि ह्या इंग्रेस कंट्रोलरमध्ये जे आपण रूल्स लावले आहेत त्यानुसार तो सर्व्हिस 1 सर्व्हिस 2 सोबत कम्युनिकेट करेल. थोडं तिथे चेंज करून चेक करा, होऊन जाईल प्रॅक्टिकल. ठीक आहे. SSH-I ID_RSA. So here we are in our minikube strt start --force. sudo -i
इश्यू नको द्यायला याने. ओके, स्टार्ट करतोय. गुड. तुमचीच एक बॅच आहे ज्यामध्ये मिनिक्यूब व्यवस्थित स्टार्ट होतोय माझं. याआधी मिनिक्यूब मला खूप त्रास द्यायचा, कधी वर्क करायचा कधी वर्क करायचाच नाही. पण यावेळेस व्यवस्थित स्टार्ट होतोय तो. मला जास्त एफर्ट्स लावायची गरज नाही पडत आहे. डॉक्टर TS, yes, it's working. Very good. So kubectl get pods. Yes, or multiple pods are here, and you can see kubectl get ingress आपण क्रिएट केलेला आहे, this one, आणि nano/etc/ काय होस्ट ही फाईल जी आहे, इथे इंग्रेजचा IP ॲड्रेस टाकायचा, काम होऊन जाईल. तुम्ही करून बघा, टेन्शन नाही घ्यायची. इंग्रेजचा IP ॲड्रेस हा दिसतोय, दिस वन, तर हा IP ॲड्रेस टाकायचा तिथे. or else let's try this. Copy. कारण सगळे ट्रान्सफर कशा थ्रू झाला पाहिजे, इंग्रेस थ्रू व्हायला पाहिजे. सो ते करून बघतोय. मिनिक्यूब SSH curl apple.com. yes, it's working, still it's working. Okay, so आता आपला ॲक्च्युली तुम्हाला हे काम समजलं आहे की हा फक्त याच्यासोबत कम्युनिकेट करणार आणि याचं काम आहे बाकी सर्व्हिसेससोबत बॅकएंडमध्ये कम्युनिकेट करायचं. क्लिअर? सो दिस इज नथिंग बट युअर छोटासा जे मी काल विसरलेलो की हे IP ॲड्रेस यूज कशी करायची ते सांगायला. यांचं तर आपण केलं, आपल्याला ह्या डोमेनला हिट करता येतोय व्यवस्थित, या सर्व्हिसेसवर हिट होतोय, तो व्यवस्थित होतोय. बट येस, आपला जो मेन कॅरेक्टर आहे इथे इंग्रेस कंट्रोलर, त्याचा IP ॲड्रेस आपण यूज करायचा आहे. तर त्याचा IP ॲड्रेस यूज करतोय आपल्या पूर्ण डोमेनसाठी. आणि हिअर इज द एक्झाम्पल, curl apple.mobile.com. yes, it's also working. आणि काय केलं आहे आपण, तर सिम्पली आपल्या फाईलमध्ये एक्झिट करावं लागेल. एक्झिट, या फाईलमध्ये फक्त IP कुणाचा टाकला आहे, इंग्रेस कंट्रोलरचा टाकलेला आहे. क्लिअर झालं का हे? आता सर्व्हिसेसचा IP यूज केला जात नाही, ते काल मी तुम्हाला सर्व्हिसेसचा IP सांगितला, बट इथे इंग्रेजचा IP टाकावा लागेल. आणि हा IP कसा मिळणार तुम्हाला, तर इकडे बघा, गेट इंग्रेस अँड हिअर इज दी IP. दोन होस्ट आहेत आपले, तर ॲक्च्युली तुम्हाला इंग्रेजचा IP यूज करायचा. दॅट्स इट. इंग्रेस समोर बघू आपण. न्यू टॉपिक, रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल लिस्ट. तर रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल लिस्ट कशासाठी यूज केला जातो, तर रोल बेस्ड ॲक्सेस मीन्स सिम्पल. माझ्याकडे काही डायग्राम्स आहेत ऑलरेडी, सो यू कॅन सी. जेव्हा पण आपण रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल लिस्ट बद्दल आपण डिस्कस करतोय, तर सिम्पलचा एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. तुमचं सिलेक्शन होतं एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये. हां, एक सिम्पलचा सिनारिओ आहे, एक तुमचं सिलेक्शन होतं एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर तिथे दोन टर्म्स तुम्हाला व्हॅलिडेट करण्यासाठी दोन टर्म्स यूज केल्या जातात. एक म्हणजे ऑथेंटिकेशन आणि एक असते ऑथोरायझेशन. ओके, दिस वन इज द डायग्राम आय वॉन्ट टू शो यू गाईज. ठीक आहे. नेक्स्ट, आता काय म्हणतायत इथे, तर एक तुम्ही पर्सन आहात, तुमचं जर सिलेक्शन झालं एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर तुम्हाला दोन गोष्टी मॅटर करतं. एक म्हणजे तुमचं
ऑथेंटिकेशन आणि एक ऑथरायझेशन. तर ह्या दोन्ही टर्म्स इथे कशा पद्धतीने होईल, तर ऑथेंटिकेशन म्हणजेच काय असेल, तुमचा आयडी आणि पासवर्ड. क्लिअर आहे का ही गोष्ट? ऑथेंटिकेशनसाठी काय लागणार, आयडी आणि पासवर्ड. तर एक आपण काय करणार आहोत इथे, तर तुमचा आयडी आणि पासवर्ड इथे जनरेट करणार. आयडी आणि पासवर्ड, पासवर्ड मीन्स ऑथेंटिकेशन की जनरेट करणार, आणि ऑथेंटिकेशन की जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, पासवर्ड अवेलेबल असेल, तर या पासवर्ड आणि पासवर्डच्या मदतीने आपण काय करणार, तुमचं सर्टिफिकेट रिक्वेस्ट जनरेट करणार. क्लिअर? सर्टिफिकेट जनरेट करणार, सर्टिफिकेट आणि पासवर्ड. आता हे दोन्ही गोष्टी अवेलेबल असेल तर तुम्ही ऑथेंटिकेशनसाठी व्हॅलिडेट करता. ठीक आहे? ऑथेंटिकेशन, येस, दिस इज दी ऑथेंटिकेशन. काय होईल यामध्ये, जेव्हा तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड असेल तर तुम्ही इझिली कंपनीमध्ये एंट्री करू शकता, तुमचं सर्टिफिकेट आयडी कार्ड दाखवू शकता. तर तुमचं सर्टिफिकेट आणि आयडी कार्ड बनवायचं असेल तर तुम्हाला काय रिक्वायर्ड आहे, तुमचे डॉक्युमेंट्स. सो these are two documents you have created. ऑथेंटिकेशन की, ठीक आहे, ऑथेंटिकेशन की एक जनरेट करणार आपण, आणि एक त्याची रिक्वेस्ट जनरेट करणार, आणि ह्या दोघांच्या हेल्प थ्रू आपण काय क्रिएट करणार, एक सर्टिफिकेट, जो की तुम्हाला एंट्री देण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, एंट्री घेण्यासाठी इम्पॉर्टंट राहणार. कळलं का हे? ऑथेंटिकेशन जस्ट लाईक युअर आय डी कार्ड. देन ऑथेंटिकेशन घेतल्यानंतर तुम्ही एंट्री तर करताय, बट एंट्री केल्यानंतर पण, कंपनीमध्ये जर एंट्री केल्यानंतर तुम्ही बसलात एका चेअरवर जाऊन, पण तुम्हाला माहीतच नाही काय करायचं. तुम्हाला माहिती आहे का काय करायचं? नाही. तर इथे येतं ऑथोरायझेशन, की तुम्हाला तुमचा मॅनेजर काहीतरी काम सांगणार. म्हणजे हे काय झालं, तुम्हाला तुमचा मॅनेजर काहीतरी रोल प्रोव्हाइड करतोय, की तू एक ॲडमिनिस्ट्रेटर आहे, तर ॲडमिनिस्ट्रेटरचं हे असं काम आहे आणि हे तुम्ही काम करा. तुम्हाला परमिशन आहे हा डेस्कटॉप यूज करायची, यावर हा असं या पद्धतीने काम करायची. हा एक जनरल कन्सेप्ट असतो का? येतोय का लक्षात तुमच्या गाईज? लक्षात येतोय? ज्या गोष्टी आपण बोलतोय इथे त्या गोष्टी लक्षात येत आहे का सांगा? येस सर. सर्वांचा आन्सर पाहिजे. ओके, गुड. सो सिंपल ऑर्गनायझेशन वाला कन्सेप्ट लक्षात घ्यायचा. काय करतोय आपण इथे, तर आपला आयडी आणि आयडी पासवर्ड जोपर्यंत बनणार नाही तोपर्यंत आपण एंट्री करू शकणार नाही. सो आयडी आणि पासवर्डसाठी रिक्वायर्ड काय आहे, तर एक ऑथेंटिकेशन की. कशाने क्रिएट करायची आहे, तर ओपन एस एस एल म्हणून आपल्याकडे टूल असतो, ओपन एस एस एलचा यूज करणार ती की जनरेट करण्यासाठी, आणि त्या कीच्याच मदतीने आपण एक सर्टिफिकेट रिक्वेस्ट जनरेट करणार, आणि हे रिक्वेस्ट आपण व्हॅलिडेट करून ह्या की सोबत सर्टिफिकेट रिक्वेस्ट अँड ऑथेंटिकेशन की ह्या दोघांचंही व्हॅलिडेशन करून एक आपलं प्रॉपर सर्टिफिकेट बनेल. क्लिअर? आणि त्या सर्टिफिकेट थ्रू आपण एंट्री करणार कंपनीमध्ये, म्हणजेच आपल्या क्लस्टरमध्ये, और एखाद्या नेम स्पेस, हा नेम स्पेस असू शकतो, किंवा कुठलंही जे वर्क स्पेस असेल तुमचं ते असू शकेल. त्या वर्कस्पेसमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करताय, त्या वर्कस्पेसमध्ये आता करणार काय तुम्ही, तर इथे येतं ऑथोरायझेशनचं पोर्शन. ओके, आणि हा ऑथोरायझेशन पोर्शनमध्ये काय येणार, तर एक रोल येणार. म्हणजेच तुमचा मॅनेजर तुम्हाला एक रोल देतोय, तुम्ही डेस्कटॉपवर बसलाय, पण डेस्कटॉपवर तुम्ही काय करणार हेच माहीत नाही, तर ते तुम्हाला सांगेल रोल. तुम्हाला काही ॲक्सेस करायचं आहे, काही डिलीट करायचं आहे, काय मॉडिफाय करायचं आहे, हे रोल इथे तुम्हाला दिला जाईल. कळलं? तर हा रोल मिळाल्यानंतर यस यू कॅन डू वॉट एव्हर यू वॉन्ट, सॉरी, ॲज पर दी रोल्स, वॉट एव्हर नाही, ॲज पर दी रोल्स, जे पण तुम्हाला काम असेल ते तुम्ही त्या पॉडवर करू शकणार. सो दोन टर्म इथे मॅटर होईल, एक आहे ऑथेंटिकेशन आणि दुसरं आहे ऑथोरायझेशन, जे की आपल्याला इथे आता इम्प्लिमेंट करून बघायचं आहे. तुमची पण एक अशी काय म्हणतात त्याला, एक जनरलचा कन्सेप्ट लक्षात घ्या. एक डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर आला आहे. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर आता इथे जर आपल्या कंपनीमध्ये आला आहे, हा डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर आहे. हा डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरने हे काम केलं आहे, ऑथेंटिकेशन केलं आहे आणि इकडे आलेला आहे. बट आता त्याला रोल
कुठला द्यायला लागेल आपल्याला, त्याने एखाद्या नेमस्पेसमध्येच काम करायला पाहिजे ना. डेटाबेसचा जिथे पॉड अवेलेबल आहे तिथेच तो काम करणार. अंडरस्टूड. तो डेटाबेसचा जिथे नेमस्पेस अवेलेबल आहे तिथे जे पॉड्स अवेलेबल आहे, तर तो जो डेटाबेस इंजिनियर आहे फक्त त्या नेमस्पेसलाच ॲक्सेस करायला पाहिजे, बाकी दुसऱ्या कुठल्याही नेमस्पेसला त्याने ॲक्सेस करायला नको. असे रूल्स आपण इथे लावणार. कळलाय का हा कन्सेप्ट? कन्सेप्ट कळलाय का हा? येस. तर समोर अगेन आता रोल तर आपण क्रिएट केलाय. हा रोल तर क्रिएट केलाय की हा एक डीबी ॲडमिनिस्ट्रेटरचा रोल आहे. डीबी ॲडमिनिस्ट्रेटरचे पॉड्स रीड राईट मॉडिफाय तो करू शकला पाहिजे डीबी ॲडमिनिस्ट्रेटर. बट हा रोल अजून आपण युजरला दिला नाही आहे, तर हा युजरला अटॅच करण्यासाठी इथे यूज केला जाते रोल बाइंडिंग. खुर्चीवर जो बसला पण त्याचा रोल डीबी ॲडमिनिस्ट्रेटर आहे आणि तो रोल त्याला स्पेसिफिकली जर असाइन करून ठेवायचा असेल तर यासाठी आपल्याला यूज करणार रोल बाइंडिंग. युजर आणि रोल हे जर आपल्याला एकमेकांसोबत कनेक्ट करायचं असेल तर रोल बाइंडिंग. तुम्ही आय एम मध्ये जसं रोल तुम्ही युजरला अटॅच करायचे तसाच प्रोसेस आहे इथे, बट इथे काय आहे, रोल बाइंडिंग या नावाने आहे. AWS मधली आय एम सर्व्हिस यूज करायची, लक्षात घ्यायची आणि त्यासोबत थोडं कम्पेअर करून बघायचं. तर हा जो रोल क्रिएट होईल यामध्ये या युजरची इन्फॉर्मेशन राहणार आणि या युजरला कोण अटॅच होणार आहे, हा रोल अटॅच होणार आहे. सो दिस इज नथिंग बट अ रोल बाइंडिंग. कळलं का? नेक्स्ट, रोल बाइंडिंग समजलं. पण एखादा असा पण व्यक्ती असू शकतो जो या अख्ख्या क्लस्टरवर काम करणार, राईट. तर या पूर्ण क्लस्टरवर काम करणारा एखादा असू शकतो आपला मॅनेजर, करेक्ट. तर एक मॅनेजर असू शकतो किंवा ज्याचा आपला प्रोजेक्ट आहे तो क्लायंट असू शकतो. तर त्या लोकांना काय असायला पाहिजे, या अख्ख्या क्लस्टरवर काम करायची परमिशन असायला पाहिजे. सो त्यासाठी आपण अगेन एक रोल बनवणार, तो असणार क्लस्टर रोल. काय असणार तो? क्लस्टर रोल. आणि तो युजर सोबत बाइंड करण्यासाठी आपण यूज करतो क्लस्टर रोल बाइंडिंग. तर दोन्ही टर्म्स क्लिअर झाल्या. एक असेल रोल नॉर्मल रोल बाइंडिंग युजर, आणि जो रोल असेल तुमचा तो रोल अटॅचमेंट म्हणजेच रोल बाइंडिंग. जर पूर्ण क्लस्टरची ॲक्सेस द्यायचा असेल, पूर्ण क्लस्टरचा ॲक्सेस असेल, पूर्ण क्लस्टरवर त्या रोल्स अप्लाय करायचा असेल तर ते रोल्स आपण क्रिएट करणार क्लस्टर रोल ॲज अ क्लस्टर रोल. ओके. अँड हे मोस्टली आपल्या मॅनेजर्सला क्लायंट्सला अप्लाय केल्या जातात. तर येस, इथे जे अप्लाय करायचं असेल तर ते पॉसिबल होईल क्लस्टर रोल बाइंडिंग थ्रू. सो या पद्धतीने आरबॅग इथे काम करतो की काय होईल, स्पेसिफिक युजर स्पेसिफिक परमिशन, नथिंग मोर नथिंग लेस. अंडरस्टूड. स्पेसिफिक युजर स्पेसिफिक परमिशन आणि ते पण व्हॅलिड ऑथेंटिकेशन सोबत. त्याचा आधी सर्वात आधी आय डी कार्ड चेक करून त्याला एंट्री दिली जाईल आणि त्याला एक रोल अटॅच केला जाईल. सो स्पेसिफिक युजर, प्रॉपर व्हॅलिडेशन अँड देन प्रॉपर रोल असाइनमेंट. सो यावर काम करतं आरबॅग. ठीक आहे. तर हेच आता आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं आहे. प्रॅक्टिकली बघायसाठी काय करावं लागेल, आपल्याला एक टूल यूज करायचं आहे, OpenSSL, जे की हे सर्टिफिकेट आणि ऑथेंटिकेशन की जनरेट करायला हेल्प करेल. आणि ह्या दोघांचा यूज करून आपण काय क्रिएट करणार, सर्टिफिकेट जनरेट करणार. आणि देन त्यानंतर ना आपल्याला रोल आणि रोल बाइंडिंग यूज करायचं आहे. क्लिअर झाला हा कन्सेप्ट? प्रॅक्टिकली चेक करायचं. ओके. सो प्रॅक्टिकली आपण चेक करू. इकडे बघा माझ्याकडे डॉक पण आहे, सो ते पण आपण चेक करू.
साइड बाय साइड आपण हे काय टर्म दिलेली आहे. ओके, so simply search. Here is the search and here is the my document. So simply read out it. जे आता गोष्ट आपण डिस्कस केल्या आहे त्या सिम्पलेस्ट वेमध्ये मी लिहिण्याची कोशिश केली आहे. सो रूल मीन्स कॉम्बिनेशन ऑफ रूल्स. येस, रूल्स पॉलिसीज आपले असणार त्यामध्ये. आणि रूल्समध्ये काय काय असेल तर प्रिन्सिपल मीन्स युजर कोण आहे, करणार काय ॲक्शन आणि कुठे करणार. कळलं. रूल आपल्याला सेट करायचा असतो. त्यामध्ये काय काय असेल तर एक प्रिन्सिपल मीन्स ज्याच्यावर आपल्याला अप्लाय करायचं आहे. युजर असू शकतो, ग्रुप असू शकतो. ॲक्शन मीन्स काय करणार, रीड राईट एक्झिक्यूट. रिसोर्सेस मीन्स स्पॉटवर करणार, नेमस्पेसवर करणार की डिप्लॉयमेंट सेटवर करणार, हे आपल्याला इथे सेट करायचं. So two terms are mattered here: authentication and authorization. Authentication using ID password, authorization using permission and using rules. So these terms we need to do now. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला करायचं काय तर क्रिएट की फॉर युजर ऑथेंटिकेशन, सिंपल, अँड देन सर्टिफिकेट रिक्वेस्ट. तर सर्टिफिकेट रिक्वेस्ट जनरेट झाल्यानंतर ह्या दोघांचा यूज करून आपण एक प्रॉपर सर्टिफिकेट क्रिएट करणार. येस, दिस वन इज द कमांड. क्लिअर. सर्टिफिकेट जनरेट करण्यासाठी नेक्स्ट युजर कॉन्फिगरेशन करणार. इथे युजर क्रिएट होतोय सूरज नावाचा. ठीक आहे, तो युजर सेट होणार आणि देन त्यानंतर या युजरला आपण एक रोल अटॅच करणार. रोल आणि रोल क्रिएशन आहे हे. क्रिएट रोल अँड देन हा रोल युजरला अटॅच करणार. तो 1 बाय 1 हे बघायचं. ठीक आहे. सो सिम्पली मिनी क्यूब आहे आपल्याकडे ॲक्सेस. सो लेट्स गो अँड ट्राय. आणि जर हे तुम्हाला बघायचं असेल तर ऑफिशियल पेजेस पण इथे बघा तुम्ही. ऑथरायझेशन, ऑथेंटिकेशन, मिनी क्यूबचे ऑफिशियल पेजेस सोडायचे नाही. त्यामध्ये थोडंसं चेक करून घ्यायचं की कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर ऑथरायझेशन टाईप आरबॅक वगैरे हे करायची गरज नसते. रोल अँड क्लस्टर रोल, तर 2 टाईपचे रोल्स तुम्हाला मिळतील इथे. What it contains? It contains rules that represent a set of permission. Role is nothing but a set of permission. Cool. एक्झाम्पल दिलेला आहे रोल कसा क्रिएट करायचा. क्लस्टर रोल पण सिमिलर वेने क्रिएट केला जातो. फक्त इथे नाव काय येईल क्लस्टर रोल. बाकी सेम गोष्टी असतात. सी हिअर फक्त नाव चेंज होतो रोलच्या जागेवर क्लस्टर रोल. तर ते काय जास्त क्रिटिकल नाही आहे. रोल बनल्यानंतर रोल बाइंडिंग. सो युजरसोबत रोल बाइंड करावं लागेल. सो इथे असते सब्जेक्टमध्ये युजरचा इन्फॉर्मेशन आणि याला जो रोल अटॅच करायचा आहे तर रोल रेफरन्स. एकदम इझी आहे, काही कठीण नाही आहे. पण आता इथे बघू एक्स्ट्रा अजून काय दिलेलं आहे. आणि एवढीच इन्फॉर्मेशन आहे की क्रिएट करायसाठी पण दिलेलं आहे. क्रिएट करायची प्रोसेस पण असणार आपल्याला. ते व्यवस्थित इकडे फाइंड आउट करावी लागेल. or you can go through the official. इकडे नाही दिलेले आहेत ते, असेल कुठेतरी. बट लेट्स फाइंड आउट विथ सम अदर डॉक्युमेंट्स. इकडे तर असणार असते बट आता आपल्याला तिथे सर्च करावं लागेल पूर्ण. क्लस्टर मॅनेजमेंट सर्व्हिसेस रेफरन्सेस, विल सी इट दॅट लेटर. ओके.
तर सिम्पली एक डॉक्युमेंट आहे, या डॉक्युमेंटला पण रीड करू शकता, इकडे पण मिळेल, बट मी थोडंसं सॉर्टेड वेने बनवून ठेवलेलं आहे डॉक्युमेंट माझं. सो ते आपण यूज करू. ओपन एस एस एलचा यूज करता येईल, लिनक्स आपण यूज करतोय. रूल याने पण हां सी इकडे दिलेलं आहे याने कमांड्स. सो जनरेट की सर्टिफिकेट अँड की फॉर युजर. तुम्ही हे तर फॉलो करू शकता. मल्टिपल डॉक्युमेंटेशन तुम्हाला मिळतील, बट इज हिअर आय हॅव वॉज इन अ सॉर्टेड वे. सो लेट्स यूज दिस वन. क्लिअर. सो सिम्पली क्रिएट की फॉर युजर ऑथेंटिकेशन. ओपन एस एस एल आहे का ते चेक करा. ओपन एस एस एल हायफन वर्जन, सॉरी म्हणजेच कमांड तर आहे वर्जन. हा येस. तो लिनक्स आहे, उबंतू आहे, त्यामध्ये ओपन एस एस एल अवेलेबल असतो. ओपन एस एस एल काय आहे तर हा एक ओपन सोर्स टूल आहे, प्रायव्हेट कीज क्रिएट करण्यासाठी यूज केला जातो. आता तुम्ही म्हणाल सर ओपन एस एस एल काय आहे. ओपन एस एस एल so it is nothing but a widely used open source cryptographic software library that implement a transport layer security TLS and secure socket layer SSL protocol. इम्प्लिमेंट करतोय आपण काय, दोन प्रोटोकॉल्स इथे इम्प्लिमेंट करू शकतो. ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी अँड सिक्युअर सॉकेट लेअर, essential for secure network communication, जनरेटिंग कीज अँड मॅनेजिंग सर्टिफिकेट्स. आणि हेच काम आपण करतोय कशा थ्रू, ओपन एस एस एल थ्रू. त्यामुळे आपली रिक्वायरमेंट काय आहे, ओपन एस एस एल, आणि ते जनरली असते अवेलेबल. सो टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सिंपल आता कमांड्स यूज करणार आपण की जनरेट करण्यासाठी. काय करणार, सर्वात आधी की जनरेट करणार. तो ओपन एस एस एल जेन आर एस ए असं लिहायला लागतं आपल्याला. जेन आर एस ए, तर मी टाईप करायची कोशिश करतो स्विच न करता. जेन आर एस ए येस हायफन आउट. आउट म्हणजे कशासाठी, तर आपल्याला काय नाव पाहिजे कीचं ते देणार. लेस कन्सिडर करा SPI स्पायडर डॉट की असं काहीतरी देत आहे तुम्ही, आणि नाव देतोय आपण, त्या कीचं नाव दिलं आहे. देन त्यानंतर याचा साईज सेट करायचा 2048 असतो. याने तुमची एक की जनरेट होईल. लेट्स चेक आउट. इथे दिसेल तुम्हाला स्पायडर डॉट की, आणि ह्या कीला यूज करायचं आता रिक्वेस्ट जनरेट करण्यासाठी. तर अगेन एक न्यू कमांड ॲड करावी लागेल. ओपन एस एस एल रिक्वेस्ट. कशासाठी रिक्वेस्ट टाकायची आहे, सर्टिफिकेटसाठी, ज्याला सर्टिफिकेट रिक्वेस्ट म्हणणार आपण. तर सर्टिफिकेटसाठी रिक्वेस्ट टाकण्यासाठी कोणती की पाहिजे, की लक्ष द्या हा, बरोबर मी कमांड टाईप करायची कोशिश करतो आणि सोबत सोबत ती पूर्ण कमांड ॲक्च्युली काय काम करते ते पण सांगतोय. सो लक्ष द्या. हायफन कीचं नाव आपलं SPI स्पायडर डॉट की, आणि यावरून आपल्याला काय पाहिजे, एक न्यू काहीतरी पाहिजे. तर न्यू, आणि काय पाहिजे ते सांगावं लागेल. हायफन आउट. मला काय पाहिजे, सर्टिफिकेट रिक्वेस्ट पाहिजे. SPIDER. मी कन्फ्युजन नको व्हायला त्यासाठी सेम नाव यूज करतोय. डॉट सी सर्टिफिकेट साइन इन रिक्वेस्ट, CSR यूज केला जातो. सो एंटर करतोय. आता इथे बघा, हा तुम्हाला काय करतोय तर काही इन्फॉर्मेशन मागतोय. तुमची की तर जनरेट झाली आहे, बघा इथे तुम्हाला मागेल फुल इन्फॉर्मेशन. जसं तुम्ही डॉक्युमेंट प्रोव्हाइड करता ना, आधार कार्ड, पॅन कार्ड डिटेल, डोमिसाईल, त्या डिटेल्स त्याच्याकडे द्याव्या लागतील. तर इथे आपण काय करणार, काय मागतोय, कंट्री नेम. सो IN, एंटर. स्टेट नेम MH,
शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं, फुल नेम लिहायची गरज नाही आहे. आणि ट्राय कॅपिटल लेटर्स, लोकॅलिटी पुणे, ऑर्गनायझेशन नेम क्लाउड, नेक्स्ट ऑर्गनायझेशन युनिट नेम, मी काम करतो डेव्हलपमध्ये. युनिट नेम मीन्स काय असणार आहे, तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला बिलॉंग करता. ओके. कॉमन नेम आहे का तुमचं, सूरज. तुमचं नाव काय आहे ते सांगा इथे. तर मी माझंच नाव यूज करतो, ठीक आहे. ईमेल ॲड्रेस, सो ईमेल ॲड्रेस द्या, नका देऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे, स्किप करू शकतो आपण एंटर दाबून. चॅलेंज पासवर्ड पण सेट करायचा नाही आहे, स्किप इट. ऑप्शनल कंपनी नेम, नो आय डोंट वॉन्ट टू सेट, स्किप इट, दॅट्स इट. सो हे एवढी इन्फॉर्मेशन आली, ठीक आहे. जेव्हा तुम्ही आधार कार्ड बनवताय तेव्हा तुम्हाला काय काय द्यावं लागतंय, तर हे एवढी सारी इन्फॉर्मेशन द्यावी लागते, की तुम्ही कुठे राहता, काय करता, कसं आहे. पुन्हा ॲड्रेस वगैरे डिटेल आपण इथे दिलेली आहे. आता या दोघांचा पण यूज करून आपण काय करणार, एक सर्टिफिकेट जनरेट करणार. की पण आहे आणि ही पूर्ण रिक्वेस्ट पण आहे. त्या दोघांचा यूज करून आपण काय करणार, आता सर्टिफिकेट जनरेट करणार. तर सर्टिफिकेट जनरेट करायसाठी LS करून चेक करा, तुम्हाला 2 दिसेल इथे, स्पायडर CSR पण दिसेल. आणि ह्या दोघांचाही यूज करून एक फायनल सर्टिफिकेट क्रिएट होईल. सो लेट्स चेक इट आउट. यासाठी पण ओपन SSL X500, जस्ट चेक X500. याने काय यूज केलं आहे, नाही माझ्या इकडे बघू, X500च यूज केला आहे मी. X500 509. तर हे कशासाठी यूज केलं जातं, सर्टिफिकेट रिक्वेस्ट जनरेट करायसाठी आणि त्याला व्हॅलिडेट करण्यासाठी यूज केले जातं, ठीक आहे. सो इथे ही कमांड एकदा समजून घ्या, आपण ह्याला डायरेक्टली यूज करू. काय यूज केलं याने, ओपन SSL X509 रिक्वेस्ट एक्सेप्ट कर, कोणती, CSR जी आपण आत्ता बनवली आहे ती. देन या रिक्वेस्टवरून मला काय पाहिजे, तर मला एक सर्टिफिकेट पाहिजे, त्याचं नाव दिलेलं आहे. हे व्हॅलिडेट कुठून करणार तुम्ही, तर व्हॅलिडेट करा सर, तुमच्याकडे एक ऑथॉरिटी अवेलेबल आहे, सर्टिफिकेट ऑथॉरिटी, जे व्हॅलिडेट करतं ह्या सगळ्या गोष्टी. तर मिनीक्यूबमध्ये अवेलेबल असते, या लोकेशनला व्हॅलिडेट करायसाठी आपण देणार. ते असते ना, पोलीस स्टेशनमध्ये आपण चेक करायला जातो पासपोर्ट बनल्यानंतर, की सर पोलीस स्टेशनवाला काय करतो, पोलीस व्हेरिफिकेशन करतो, की बाबा तुम्हीच आहे, तुमचाच आहे, घेऊन जा. सो दॅट्स इज मिनीक्यूब डुईंग. याच्याकडे ऑथॉरिटी असते या लोकेशनला, तो करणार आणि की पण व्हॅलिडेट करणार. आणि हे व्हॅलिडेट केल्यानंतर तो तुम्हाला परमिशन देणार, बाबा तुम्ही येस, हे तुमच्यासाठीच आहे. किती डेजसाठी याला व्हॅलिडेट ठेवायचं आहे, आणि येस इथे CA क्रिएट सिरियल्स हे आपल्याला एक मेन्शन करायला लागेल. बस ही एक कमांड समजली, याला डायरेक्ट आपण यूज करू. मी टाईप करायची कोशिश करतो, जेवढा आठवते तेवढा, लागलं तर जाऊ तिकडे. तर इथे X509 रिक्वेस्ट आपली असते, इन करावी लागतं. इन केल्यानंतर कोणती रिक्वेस्ट आहे, SPI DER CSR, राईट. टॅप केल्यावर येतोय आउटमध्ये या रिक्वेस्टवरून सर्टिफिकेट करायचं आहे, SPI DER.CRT सर्टिफिकेट, ओके. CSR सर्टिफिकेट साइन इन रिक्वेस्ट, ओके. देन ऑथेंटिकेट करावं लागेल, -CA. सो एवढा पोर्शन मी कॉपी करतो, इथून पूर्ण केलं तरी चालेल.
ठीक आहे. सो अंडरस्टूड, ही पूर्ण कमांड समजली. मी याला एंटर करतो. येस. तर आता बघा याने काय केलेलं आहे, सर्टिफिकेट रिक्वेस्ट सेल्फ सिग्नेचर ओके. म्हणजेच आता सर्टिफिकेट रिक्वेस्ट त्याने चेक केली आहे, सिग्नेचर ओके सांगितलेलं आहे, आणि त्याने डेटा कोणता कोणता घेतला आहे, तर सब्जेक्ट, कॉमन नेम, इंडिया, काय कंट्री नेम, इंडिया, स्टेट, महाराष्ट्र, जे आपण व्हॅलिडेट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे ना CSR मध्ये, ते इन्फॉर्मेशन इथे शो करतोय तो. सो दिस इज नथिंग बट युअर इन्फॉर्मेशन टेकन बाय OpenSSL to create your certificate. Now you see here LS. 3 गोष्टी अवेलेबल असेल आपल्या SPI एक्सर्ट. ह्या 2 गोष्टींचा यूज करून सर्टिफिकेट आपण रिक्वेस्ट केलेलं आहे. क्लिअर झालं ही गोष्ट. आता काही कमांड यूज करायचे आपल्याला. काय करायचं आहे, आपल्याला काही कमांड यूज करायचे आहे ज्याचा यूज करून आपण युजर कॉन्फिगरेशन्स करू शकतो. तर त्यासाठी kubectl कॉन्फिग कमांड यूज असते, आणि यामध्ये किती युजर काम करतायत ते आपण चेक करू शकतो गेट युजर्स वरून. सो सध्या किती युजर आहे या क्लस्टरमध्ये काम करत, एक मिनीक्यूब नावाचा एक सिंगल युजर आहे जो की या क्लस्टरवर काम करतोय. काम करतोय असं नाही की इथे क्रिएटेड आहे, ठीक आहे. बट येस, काम करताय का ते चेक करायचं असेल तर गेट कॉन्टेक्स्ट यूज करतात. कॉन्टेक्स्ट येस. हा, तर हा मिनीक्यूब युजर आहे, आणि हाच मिनीक्यूब युजर आता सध्या वर्किंग मध्ये आहे. करंट सी इथे स्टार देतो, जो आपण क्रिकेट मॅच मध्ये ज्याची बॅटिंग असते त्याच्या डोक्यावर काय, त्याच्या नावावर काय असते, स्टार असते ना. तो काय असतो, ऍक्च्युली स्ट्रायकर असतो. तो हिअर मिनीक्यूब इज द वर्किंग युजर. कुठे करतोय तर क्लस्टरवर काम करतोय मिनीक्यूब. काय ऑथेंटिकेशन इन्फॉर्मेशन आहे याची, तर ॲज अ मिनीक्यूब आहे. नेमस्पेस डिफॉल्ट नेमस्पेस. क्लिअर. तर असाच एक युजर बनवायचा आहे, जो युजर आहे आपला सूरज. कुठे गेलं ते, आपण इन्फॉर्मेशन दिलेली इथे आपण नाव प्रोव्हाइड केलं होतं. तर इथे आपल्याला जे आपण नाव प्रोव्हाइड केलं आहे सूरज, हे दिसतंय इथे तुम्हाला. तर हा एक युजर आपण आता क्रिएट करू. या युजरसाठी जे आपण बनवलेलं आहे दिस सर्टिफिकेट, त्या युजरला अटॅच करू. त्या युजरला अटॅच करू, ठीक आहे. ID कार्ड त्या युजरच्या हातात तर द्यावंच लागेल, त्याशिवाय तो कंपनीमध्ये जाणार का, नाही जाणार. सो सिम्पली kubectl कॉन्फिग कमांड काय असते ते, सेट क्रेडेन्शियल, आणि कुणासाठी करायचं आहे तर सूरजसाठी करायचं आहे. देन येस, इथे हायफन सर्टिफिकेटचं नाव आणि की. तर सर्टिफिकेट कोणता आहे, दिस वन. सो हायफन सर्टिफिकेट, क्लाइंट सर्टिफिकेट लिहितात इथे, क्लाइंट सर्टिफिकेट इक्वल्स टू देऊ आपण, आणि आपला सर्टिफिकेट राहणार कोणतं, SPI DER spider.crt. कळलं. अगेन आता ह्याची की कोणती आहे, तर हायफन क्लाइंट की इक्वल्स टू SPI DER. तेच की यूज करणार आपण जे वरती आपण क्रिएट केली. कळलं का. तर ही एक छोटीशी कमांड इथे एक्झिक्यूट करणार आपण. एंटर. यूजर सूरज इज सेट. क्या बात है, यूजर सूरज इज नाउ सेट. ओके, जस्ट चेक हियर, इज सूरज नाव क्रिएटेड. आणि युजर इथे दिसेल का कॉन्टेक्स्ट मध्ये दिसणार नाही जोपर्यंत सूरजने आपण ऍक्सेस करणार नाही तोपर्यंत.
काय झालं उमेश? सर सर्टिफिकेट जनरेट झाल्यावर कसं दिसेल आपल्याला? हे काय दाखवलं ना मी तुला. हे काय इथे सर्टिफिकेट जनरेट झालेलं आहे. हे सर मी कुठल्या फॉर्मॅट? कशा फॉर्मॅट मध्ये असते याला ओपन करून बघ. समजणार तर नाही काय आहे त्यामध्ये, समजणार नाही हा काय आहे त्यामध्ये. इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये असते. ठीक आहे. सो हा बेसिक सर्टिफिकेट असतो, या पद्धतीने शो होतो इथे. कळलं? येस सर. आणि हे प्रायव्हेट की जनरेट होती तर तुम्हाला माहिती आहे RSA ID_RSA मी आतापर्यंत यूज करतो, किंवा आपण जे जनरेट करतो की AWS मध्ये. येस सर, इन्स्टन्स साठी यूज करतो आपण ते. हा, तर त्याला पण तुम्ही यूज करा. कॅट ओपन करून चेक करू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर या पद्धतीची प्रायव्हेट की जनरेट होती, बिगिन प्रायव्हेट की आणि एंड प्रायव्हेट की. हे खूप मॅटर करतं, याच्याशिवाय ऑथेंटिकेशन होतच नाही. कुबरनेटिस मध्ये म्हणा किंवा कुठेही कम्युनिकेशन सर कीज थ्रूच होतं. हा, जी वेबसाईट आपण क्रिएट करतो त्यावेळेस जेव्हा होस्ट करतो त्यावेळेस ते SSL सर्टिफिकेट वगैरे ते याच टाईपचे असतात का? याच टाईपचे असतात हे, अशाच पद्धतीचे असतात. आता OpenSSL पण यूज केला जातो, बट प्रत्येक कंपनी OpenSSL यूज करतं असं नाही आहे. इट डिपेंड्स ऑन त्यांच्याकडे जे काही अवेलेबल असेल त्यानुसार ते करतात क्रिएट. ठीक आहे. माझ्याकडे मी की टूल यूज करतो. जावाचं असते की टूल. याच्यात आहे का माहिती नाही. आहे, नाही डाउनलोड करायला सांगतो. ठीक आहे. सो की टूल माझ्या कंपनीत मी यूज करतो. इट डिपेंड्स कसं तुम्ही यूज करता. OpenSSL पण माझ्याकडे यूज होतो, बट हा नॉर्मल लेवलवर. ठीक आहे. ते थोडी प्रोसेस वेगळी आहे. जसं जसं तुमचा इथे हँड्स ऑन होईल ऑर्गनायझेशनमध्ये, जसं तुम्ही समजून घ्याल ते क्लिअर होईल. क्लिअर झालं? LS युजर पण आपला बनला आहे, गेट युजर बनलेला आहे. आता या युजरने जर आपल्याला काम करायचं असेल तर कसं करणार? चेक करायचं असेल या युजरला काही काम करायची परमिशन आहे की नाही आहे, तर ते कसं करणार? त्यासाठी कमांड अगेन ते सेम कमांड kubectl config यूज आहे की काय आहे, सेट कॉन्टेक्स्ट सूरज. आता मी काय करतोय एवढं लक्षात द्या. अरे, युजर क्रिएट झाल्याने काही होणार नाही. युजर जोपर्यंत या युजरला कुठे काम करायचं आहे हे आपण असाइन करणार नाही तोपर्यंत. तर युजर आपला आहे आणि हा युजर कुठे काम करणार ते आपण इथे देणार. तर हा काम करेल क्लस्टरवर. कोणत्या क्लस्टरवर काम करेल? सो मिनीक्यूब क्लस्टरवर काम करणार. ठीक आहे. काय याचं नेम काय राहणार तिथे? तर याचं नेम पण सूरजच राहणार. आणि कोणत्या नेम स्पेसवर काम करणार? नेम स्पेस आपला डिफॉल्ट नेम स्पेस. डिफॉल्ट नेम स्पेसवर तो काम करणार असं आपण त्याला सांगतोय. कळलं? म्हणजेच मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये जातोय आणि चेअरवर जाऊन बसतोय, बस. त्याला मार्केटिंग डिपार्टमेंट आपण सेट करून दिलेलं आहे की तू इथे जाणार, इथे काम करणार. क्लिअर? एंटर. तर कॉन्टॅक्ट सूरज क्रिएटेड. प्रोफाईल क्रिएट केला आहे आपण आता याचा, की मार्केटिंग टीम मधला हा प्रोफाईल बनला याचा, आणि इथे तो काम करणार. प्रोफाईल बनवलेला, एवढं लक्षात घ्या. क्लिअर? आणखी या युजर थ्रू आपण काही चेक करू शकतो का? चेक करायसाठी नाही, या युजरने आपण लॉग इन करू. आता सध्या कोण लॉग इन आहे? गेट युजर्स मध्ये गेट कॉन्टॅक्ट तर
आता इथे प्रोफाईल पण दिसायला लागलेला. जेव्हा ही कमांड एक्झिक्यूट करणार तुम्ही तेव्हाच तो तुम्हाला काय दिसेल, इथे आता प्रोफाईल मध्ये सेट झालेला दिसेल. ठीक आहे. ऑथेंटिकेशन इन्फो हायफन युजर काय दिलेलं आहे आपण याला, सूरज, कारण या सूरज युजरला आपण काय केलं आहे, सर्टिफिकेट वगैरे अप्लाय केलेलं आहे. तर येस, ॲज अ सूरजच काम करणार तो, आणि त्याचं नाव पण सूरज असायला पाहिजे. देन त्यानंतर मिनिक्यू क्लस्टरवर तो काम करेल हे दिलेलं आहे. नेमस्पेस आपण इथे कुठलाही नेमस्पेस देता येईल, डिफॉल्ट दिला जस्ट टू चेक, अदरवाइज यू कॅन असाइन अ डिफरंट नेमस्पेस ऑल्सो. ज्या नेमस्पेसमध्ये याला तुम्हाला काम करायला द्यायचं असेल तो तुम्ही असाइन करा, काय प्रॉब्लेम. आता या युजर प्रोफाईल आपला इथे बनलेला आहे. याच्या आधी आपला प्रोफाईल दिसायचा का, नाही, इथे फक्त मिनिक्यू बसायचा. बट येस, नाव वी आर सीइंग सूरज प्रोफाईल हिअर. सो फायनली त्याची मार्केटिंग मध्ये एंट्री झालेली आहे. नेक्स्ट चेक करू, याला ॲक्सेस करायचं काही परमिशन आहे का. तर नॉर्मली जर ॲक्सेस करून बघायचं असेल विदाउट लॉग इन, तर सिम्पली कॉन्टॅक्ट्स लिहावं लागतं, इक्वल्स टू सूरज द्यायचं आणि चेक करायचं. गेट पॉट ही कमांड यूज करायची. काय म्हणतोय तो, पॉड इज फॉरबिडन, सूरज कॅनॉट लिस्ट रिसोर्स पॉड इन API ग्रुप. काही करू शकत नाही, एरर फॉर सर्व्हर कॅनॉट लिस्ट. ओके, तर हे विदाउट लॉग इन आहे, बट लॉग इन करून पण तुम्ही चेक करू शकता. सेम कमांड असेल, सॉरी नॉट दिस, यूज कॉन्टेक्स्ट, यूज कॉन्टेक्स्ट यूज होतो तिथे. यूज कॉन्टेक्स्ट मीन्स कोणता प्रोफाईल आपल्याला आता लॉग इन करायचा आहे. तर हा जो प्रोफाईल आहे हा कॉन्टॅक्ट मध्ये येतो. सी गेट कॉन्टॅक्ट, यूज कॉन्टॅक्स्ट, यूज कॉन्टॅक्ट, कोणता कॉन्टॅक्ट यूज करायचा आहे, सूरज. ओके, सिंगल एस, हां. तो सी नाव वी स्विच टू कॉन्टॅक्ट सूरज. सिम्पली अगेन गेट कॉन्टॅक्ट करून चेक करू आपण. गेट कॉन्टॅक्ट मध्ये आता स्टार येईल तुमच्या सूरजवर. सूरजवर स्टार आला तर आता इथे आपण नॉर्मली पण चेक करू शकतो, kubectl गेट पॉड्स, क्लिअर. आता सूरजने लॉग इन आहोत आपण, आणि सूरज आता ऍक्सेस काहीच करू शकत नाहीये. आता ह्या डायग्राम नुसार सूरजची एंट्री झाली आहे इथपर्यंत, डिपार्टमेंट पर्यंत झाली एंट्री. बट आता इथे तो चेअरवर जाऊन बसलाय, फक्त काही करत नाहीये. त्याला काम करायची परमिशन आहे का, नाहीये. तर ती परमिशन आता सेट करणार युजिंग रोल्स. पण आपल्याकडे रोल पण नाहीये. रोल आहे आपल्याकडे, नाही. तर रोल आधी क्रिएट करावा लागेल. अंडरस्टूड. सो रोल आधी क्रिएट करावा लागेल, आणि रोल क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. सो आपला विजुअल स्टुडिओ कोड एक आपण अगेन इथे फाईल फॉर डायरेक्टरी क्रिएट करणार कुबरनेटिस मध्ये, rback समथिंग, एंटर, आणि रोल क्रिएट करणार. एक फाईल रोल डॉट YAML, बाकी क्लोज इट. आता इथे सेम API जसं आपण नेहमी लिहितो आलोय तसंच, बट आता याचा API व्हर्जन माहिती आहे का आपल्याला, नाही. सो काय API व्हर्जन आहे, कमांड सांगा. कमांड काय आहे, kubectl API resource. API पण रिसोर्सेस. सो रोल rback रिसोर्स रोल कुठे आहे, सी रोल्स. सो दिस इज नथिंग बट अ API वर्जन हिअर. क्लिअर झालं. देन काइंड काय असेल, काइंड असेल आपला रोल. ठीक आहे, रोल झालं.
देन अगेन इथे मेटा डेटा काय असायला पाहिजे, मेटा डेटामध्ये नेम असेल आपलं माय रोल समथिंग जे नॉर्मली यूज करतो. देन आता इथे चेक करा, इथे आपल्याला द्यायचे आहे रूल्स. इथे द्यायचे काय रूल्स. तर सर्वात आधी काय एपीआय ग्रुप असला पाहिजे, एपीआय ग्रुप यूज केला जाते इथे. एपीआय ग्रुपचा जी कॅपिटल एपीआय ग्रुप, कोणत्या एपीआय ग्रुप्सवर तो काम करेल. तर आपण इथे देऊ की लिस्ट द्यावी लागेल. तर सिम्पली मी इथे लिस्ट असं आहे स्ट्रिंगमध्ये द्यावं लागेल. तर मी इथे जर काहीच लिहित नाही आहे म्हणजेच ऑल एपीआय ग्रुप ऑल. आणि आता कुठे काम करणार, रिसोर्सेस आणि रिसोर्सेस कुठे काम करणार. हा जो रोल बनवत आहोत आपण कोणत्या रिसोर्सवर बनवत आहोत. क्लस्टरच्या आतमध्ये एक पॉड असतो, डिप्लॉयमेंट सेट असतो, नेमस्पेस असतो. तर तुम्हाला कशासाठी हा रोल बनवायचा आहे ते इथे मेन्शन करायचं. तर सिम्पली मला काय करायचं आहे, डबल कोटमध्ये लिहिणार यामध्ये आणि पॉड्सवर बनवायचं आहे असं सांगतोय मी त्याला. आणि आता इथे काय लिहायचं असते, रिसोर्स. इथे रिसोर्सचं नाव लिहायचं असते या साईडला जे येतं ते. सो पॉडचं नाव कोणतं आहे, दिस. सो दॅट इज वाय मी कॅपिटल लिहिलेलं नाही इथे. कळलं का. हां, छोटासा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. नेक्स्ट, रिसोर्स पॉडवर काम करणार, पण काय करणार. सो इथे कंडिशन द्यावी लागतील की काय करणार तो, रीड राईट एक्झिक्यूट. तर इथे आता क्यूबसिटेलच्या ज्या कमांड आपण यूज करतो त्यानुसार कमांड यूज करणार, कीज लिहिणार. सो सिम्पली इथे यूज करतो ॲक्शन नाही वर्ब्स. हे चेक करायचं असेल तर सिंपल इकडे आपल्याकडे अवेलेबल आहे पेज. रोल कसा क्रिएट करता इथे दिसून जाईल. हां, तर इथे अवेलेबल आहे रोल्स कसा क्रिएट करतात. आणि बघा इथे काय दिलेलं आहे, वर्ब्स मध्ये गेट लिस्ट वॉच हेच यूज करायचं आपल्याला. आणखी एक्स्ट्रा काय देऊ शकतो, वर्ब्स मीन्स ॲक्शन्स. सो गेट लिस्ट वॉच. अगेन जर क्रिएटची परमिशन द्यायची असेल तर क्रिएट पण करता येईल, बट आपण एवढंच देऊन काय प्रॉब्लेम नाही. झालं. तर हा एक छोटासा रोल तुम्ही क्रिएट केला आहे. कूल, दॅट्स इट. नेक्स्ट, आता हा रोल तर क्रिएट झालाय, बट युजरला अटॅच केलाय का आपण, अजून नाही केलाय. तर आपण काय करणार, अगेन एक फाईल क्रिएट करणार, रोल बाइंडिंग. मी बोललोय तुम्हाला की रोल आपल्याला त्या युजर सोबत अटॅच करण्यासाठी रोल बाइंडिंग यूज केली जाते. सो मी काय करतोय, एका साईडला रोल ओपन ठेवतोय, इकडे रोलला ओपन ठेवू आपण जेणेकरून आपण याला रेफर करू इथे. सो अगेन सेम एपीआय व्हर्जन येईल इथे, बिकॉज इट्स एकच टर्म मध्ये आहे तर एपीआय व्हर्जन सेम येणार. इकडे पेस्ट करू, एपीआय व्हर्जन सेम काइंड रोल. हा सजेशन मध्ये रोल बाइंडिंग येत नाहीये. रोल बाइंडिंग ओके. मेटा डेटा नेम काय देतोय, माय बाइंडिंग और समथिंग, और सिंपली रोल बाइंड असं. नॉट कम्प्लीट. फॉर सूरज और रोल अटॅचिंग फॉर बाइंड विथ सूरज असं लिहितोय. ठीक आहे. कूल, नाव आपलं व्यवस्थित आलं. नेक्स्ट, आता इथे द्यायचं आहे की जो
आपला युजर आहे, युजरची इन्फॉर्मेशन. आपला सब्जेक्ट कोण आहे, तर इथे यूज केलं जाते सब्जेक्ट. सब्जेक्ट आहे का लिहिलेलं, नाही सब्जेक्ट, येस सॉरी. हां, तर इथे आता सब्जेक्ट जो रोल आपल्याला अटॅच करायचा आहे, तो रोल किती लोकांना अटॅच करायचा आहे, तर इथे मल्टिपल सब्जेक्ट आपण लिहू शकतो. तर त्यासाठी लिस्ट इथे प्रोव्हाइड केली जाते आणि तो लिस्ट आहे काय, कोणाला देणार आहोत आपण सध्याच्या कंडिशनला, तर हा जो रोल आहे हा आपण एखाद्या इथल्या डिप्लॉयमेंट सेटला देऊ शकतो, कॉन्फिग मॅपला देऊ शकतो, किंवा सिक्रेट्स वाल्याला देऊ शकतो, स्टेटफुल सेटला देऊ शकतो. इथे जे काही फाइल्स क्रिएट केल्या आहेत त्याला पण देता येईल आपल्याला. त्यासाठी इथे आपण यूज करतो काइंड. जर इथे आपण डिप्लॉयमेंट लिहिलं तर हा कोणावर अप्लाय होणार, रोल डिप्लॉयमेंटवर अप्लाय होणार. बट आपल्याला डिप्लॉयमेंटवर अप्लाय नाही करायचा आहे, हा यूज करायचा आहे सूरजसाठी. क्लिअर झालं. काइंड काय, सूरज, सॉरी सूरज तर युजर आहे, इथे युजर येणार. हा काइंड काय, युजर. युजर कोण आहे आता नाव सांगा, सॉरी नेम, नेम युजर आहे सूरज. आत्ता हे सूरजवर अप्लाय होईल. ठीक आहे, कळलं का. आणि इथे द्यावं लागेल एपीआय ग्रुप कोणता यूज करेल तो, इकडे दिली आहे का इन्फॉर्मेशन. ओके, सो एपीआय ग्रुप आय थिंक हेच यूज करायचं राहते आपल्याला इथे, जे युजरसाठी अवेलेबल असेल ते मिळून जाईल कुठे ना कुठे. बट आता ते पूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला फाइंड आउट करावं लागतील इकडे तिकडे. ठीक आहे, सो आय एम रायटिंग इट डायरेक्टली मोआयपी स्ट्रिंग. ओके, सो नाव युजर तर आपला सेट झाला आहे, पण ह्या युजरला कोणता रोल अटॅच करायचा आहे तर त्याची इन्फॉर्मेशन द्या. त्याची इन्फॉर्मेशन द्यावी लागेल, तर त्यासाठी लिहावं लागतं रोल रेफरन्स. आणि इथे आता रोल रेफरन्स मध्ये आपल्याला लिहावा लागतो काइंड. कोणता रोल घ्यायचा आहे ते, तर इकडे जो नाव दिलेला आहे तुम्ही तो नाव यूज करायचा. हा जो रोल क्रिएट केला आहे तो रोल आपल्याला सूरज युजरला अटॅच करायचा आहे, तो म्हणून आपण त्याचं नाव लिहितोय. ओ सॉरी, हे नेम मध्ये काइंड मध्ये रोल तर लिहावं लागेल ना आधी, येस. आणि इथे नेम द्यावं लागेल कशाचं, दिस. आणि अगेन हा एपीआय ग्रुप्स आपल्याला सेट करावा लागतो. सो आय एम युजिंग दिस एपीआय ग्रुप अगेन हिअर. कम्युनिकेशन कशा थ्रू होणार ते इथे आपण सेट करतोय की ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन थ्रू आपला कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. त्यासाठी दिस इज नथिंग बट युअर रोल बाइंडिंग नाव. ठीक आहे, तर युजर सेटअप तुम्हाला समजलाय, आपण केलं, रोल आपण क्रिएट केला आणि आता इथे ह्या युजरला हा रोल अटॅच केला. कुणाला नाही समजलंय, व्यवस्थित आहे सगळं. सो सिम्पली गिट पुश गिट पुल, सॉरी ऍड git commit to name are back role and role binding added.
push origin main done. Now come to our cloud shell and what we need to do. आज ना सर्वांना आवाज येतोय ना? येतोय आवाज प्रॉपर? Yes, sir. ओके. सो सिम्पली git pull सॉरी आपल्या रेपॉझिटरी मध्ये जाऊ. हां, आता रेपॉझिटरी मध्ये जाण्यासाठी cd batch ktest आहे ना यामध्ये, ktest ls. Here are the role and role ktest मध्ये rbag डायरेक्टरी नाही दिसत आहे. अच्छा, git pull करावं लागेल origin main. पुलच नाही केलं तर दिसणार कसं? Now we can see rbag cd rbag ls. These are the two terms. What we need to do, simply apply it. आपण ऑलरेडी बघितलंय kubectl get pods ऍक्सेस करू शकतो का? नाही. लॉग इन कोणा थ्रू आहे? युजर थ्रू. तर kubectl apply -f role.yml अप्लाय करू शकेल का? नाही करू शकणार, कारण लॉग इन कोणा थ्रू आहो आपण? युजर सूरज थ्रू. सो सिम्पली चेंज लॉग इन टू मिनिक्यूब. काय करावं लागतं? यूज कॉन्टेक्स्ट. kubectl config use context minikube. स्विच केलाय मिनिक्यूब वर. आता आपण चेक करू शकतो आणि दोन्ही टर्म्स अप्लाय करू शकतो. सो kubectl apply -f role.yml enter. Cannot be handled as rules, strict decoding, unknown field rules, API group. अच्छा, API group. ओके. सो इकडे येऊ आपण. काय म्हणतोय तो? अननोन फील्ड API ग्रुप रोल बाइंडिंग मध्ये आहे की रोल मध्ये आहे? रोल इन्व्हर्जन v1 रोल मध्ये आहे ना? ओके. सो कम हियर, ट्राय टू चेक. इथे बहुतेक आपल्याला डबल कोट नाही लिहायचं आहे. रोल बाइंडिंग वाला सेक्शन इथे बघून घेऊ. रोल बाइंडिंग इथे दिलेलं होतं त्यांनी. हां, येस ऑफकोर्स इथे आपल्याला डबल कोट नाही लिहायचं आहे. काइंड बघा, इथे काइंड दिलेला आहे. आणि काइंड कसा यूज करतात, ग्रुप कसा यूज करतात, तर ग्रुपचं नाव दिलेलं आहे सब्जेक्ट्समध्ये. ठीक आहे. देन काइंड ग्रुप पण असू शकतो, युजर पण असू शकते. आणखी काही असेल तर येस, तुम्हाला ज्याला अटॅच करायचं असेल ते काइंडमध्ये तुम्ही इथे लिहू शकता. बट इथे डबल कोट नाही आहे, सो मी इथे डबल कोट यूज केलं. मला वाटलं ते स्ट्रिंगमध्ये असेल. हियर आणि लास्टमध्ये v1 पण यूज नाही करायचं आहे.
तर हे तर नाही आहे, हा V1 यूज नाही करायचा, फक्त IO पर्यंत यूज करायचं. क्लिअर? आणखी कुठे यूज केलं आहे का? नाही. सो हे छोटंसं अपडेट अँड जस्ट ट्राय इट अगेन. Okay. Come here and try to pull the content once. Good, and try to apply. दोन्ही ठिकाणी नाही केलं वाटतं यार. Rule API groups इशू काय येतोय आता? रोलवाल्या फाईल मधला आहे. रूल्स इथे काय मिस केलं आपण? चेक करा इथे. रूल्स लिहिताना आपण काय इश्यू केला? RULES groups. इंडेंटेशन थोडं चेंज करून बघतोय. डबल स्पेस नव्हता तिथे. ठीक आहे, तर हा पण इश्यू असू शकतो इंडेंटेशनचा. लेट्स ट्राय. जोपर्यंत आपण मल्टिपल थिंग्स करून बघणार नाही, मला तर वाटत नाही आहे फाईल आपली चुकीची आहे, कारण फाईल इथे पण सेम दाखवतोय तो टर्म्स. तर LL ओके, याचा पण तो इश्यू नसायलाच पाहिजे. बट लेट्स सी काय म्हणतोय ते. एकदा ट्राय करून बघू. रूल अप्लाय व्हायला पाहिजे आपला. इथे जे आपण API ग्रुप यूज करतोय तेच आपल्याला इथे आपण यूज केलं आहे ग्रुप्स. अच्छा ओके, S पाहिजे. API ग्रुप्स आहे, मी इथे ग्रुपच लिहिलेलं, S नाही लिहिला होता. ओके, सो परफेक्ट. इंडेंटेशनचा पण इश्यू नसणार मग, तो आपण प्रॉपर लिहिलेलं असेल. बट नाव अगेन ट्राय टू कमिट दिस वन. कळलाय का? छोटासा इश्यू होता इथे, S यूज नव्हता केला, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. सो लगेच आपण ट्राय करू परत.
आणि सेम विथ रोल बाइंडिंग पण चेक करू. इथे एपीआय ग्रुप्स आहे, काय आहे, हा इथे एपीआय ग्रुप आहे. ठीक आहे, इथे एपीआय ग्रुप आहे, तर इथला काही इश्यू नाही. इथेच होता, एस यूज नव्हता केला. पुश केलाय का आपण? येस. Try to come here and then open full content. Now if you are going to apply again, still it's showing bad request API group rule. आता काय इश्यू केलाय येथे? आपण युजर पर्यंत बरोबर पोहोचलोय. फक्त आपल्याला रोल अप्लाय करून युजर पॉडवर काम करू शकेल की नाही तेवढं चेक करायचं आहे. युजर तर आपला पूर्ण प्रॉपरली सेट आहे. रोल एकदा अप्लाय झाला तर तो युजर या रोलला यूज करून पॉड्स लिस्ट वगैरे करू शकला पाहिजे. ही आपली एक इथे टेस्ट आहे. ठीक आहे, ओके. ग्रुप अरे वा, झालं. तर येस, नॉर्मली मी आधी इंडेंटेशन याला मागे सरकवलं आणि आता समोर, तर ते प्रॉपर रिझॉल्व झालेलं. मग अशी फक्त ह्याचा इश्यू होता, मला इंडेंटेशनमध्ये याला मागे सरकवायची गरज नव्हती, तर ते चुकून झालेलं अजून. तर आता बघा, रोल आपला अप्लाय झाला आहे. kubectl get role. येस, हिअर इज दी माय रोल. आणि आता आपल्याला टास्क आहे आपला की रोल बाइंडिंग पण अप्लाय करू. रोल तर आपला सेट आहे, एल एस. सो kubectl, इथे इश्यू नको यायला, अप्लाय -f रोल बाइंडिंग yml. हा सब्जेक्ट इथे पण मी काहीतरी घोड केला दिसतोय. ऑफकोर्स इथे पण सब्जेक्ट्स आहे, मी काय यूज केलंय, फक्त सब्जेक्ट. सो ते नाही करता एस लावायचं आहे. रोल रेफरन्स बरोबर आहे का? बाकी रोल रेफरन्स हा, तो रोल रेफरन्स पण व्यवस्थित आहे. ठीक आहे, रोल रेफरन्स व्यवस्थित आहे, एपीआय व्यवस्थित आहे, काइंड आणि नेम ओके, ऑल परफेक्ट. सो रोल बाइंडिंगचा इश्यू पण आपला रिझॉल्व्ह होऊन जाईल. बघा, फक्त मी एस नाही लिहिला, त्यामुळे थोडा इश्यू आले आपल्याला.
बट आता हे रिझॉल्व होऊन जाईल. सो सिम्पली आपण आपल्या इकडे येणार आणि ट्राय करणार रोल अप्लाय करायला, रोल बाइंडिंग करायला युजरसोबत, अँड देन युजरने आपण ॲक्सेस करून बघू पॉट तो ॲक्सेस करू शकतो का. जे परमिशन इथे दिसते रूलमध्ये ती परमिशन त्याच्यावर अप्लाय होईल. गेट करू शकतो, लिस्ट करू शकतो, वॉच करू शकतो, ठीक आहे, बट क्रिएट करू शकणार नाही. सो आपण इम्प्लिमेंट करून बघू. एक छोटासा चेंज अँड नाव what role reference oh small r, my bad. Let's check again. API kind metadata, API kind metadata, name ठीक है, subjects ओके, API kind गुड. रोल मध्ये स्मॉल आर पाहिजे आणि नेक्स्ट कॅपिटल API ग्रुप काइंड नेम. उफ, स्मॉल कॅपिटल मध्ये थोडासा इश्यू केला आहे आपण. I hope now this file is perfect. Push it one last time and then try it one last time here. If it is done, okay. What now? अच्छा, अनसपोर्टेड व्हॅल्यू युजर कॅपिटल यू यूज करा म्हणतोय. शिट, ठीक आहे, छोटे छोटे इश्यू येतोय आपल्याला. होऊन गेलं असतं आपलं, एकदम छोट्या छोट्या इश्यूमध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला. ठीक आहे, काय हरकत नाही, असे पण यायला पाहिजे. तुम्ही इकडनं पण कमिट करू शकता, बट यू नो कमांड लाईन इज फास्टर. आणि इथे एक अगेन ऑप्शन यूज होतो ऑटो गिट, जो की मी तुम्हाला सांगत नाही आहे, त्याची गरज नाही आहे. शो अँड रन कमांड ही सी हिअर ऑटो गिट. तर काय करतो हा, प्रत्येक 10 सेकंडने ऑटो गिट करत असतो, सांगेल नंतर. Finally it's applied, and now kubectl get role binding. So here one role binding with Suraj, and this one role कोणता अटॅच आहे, तर माय रोल अटॅच आहे. एक्सेस करू शकतो. आता आपण याला टेस्ट करू शकतो. टेस्ट करण्यासाठी युजर सूरज थ्रू काहीतरी क्रिएट करून बघावं लागेल. तर सिंपल आपण काय करणार, kubectl युजर सूरज थ्रू लॉग इनच करून घेऊ. config use context सूरज, स्विच केलंय आपण, सूरजवर आलोय. आणि लेट्स ट्राय kubectl. नाव सूरजला परमिशन असायला पाहिजे, पॉट करायची लिस्ट, येस करतोय. kubectl रन -d -p काय असेल, nginx, सॉरी रन -d यूज करायची गरज नाही.
डॉक्टरच्या कमांड यूज करतोय का मी? -img इमेज nginx. काय झालं? कमांड चुकलंय का आपला? हॅलो गाईज, आहात का तिथे? आहे सर. आवाज येतोय? समजलंय सर्वांना? तर एक पॉड क्रिएट करून बघा. kubectl कमांड सांगा. kubectl रन. काय माय पॉड और माय सूरज पॉड असं लिहून बघतोय, हायफन इमेज, आणि एंटर करून बघतोय. तर बघा याला काय होईल, पॉड क्रिएट करायची परमिशन नाही आहे, फक्त लिस्ट करायची परमिशन आहे, जे की तो लिस्ट करून चेक करू शकतो. गेट पॉड्स, सी लिस्ट करू शकतो बट क्रिएट करू शकणार नाही. तर आता आपला हा जो रोल आपण क्रिएट केला आहे तो सक्सेसफुली अप्लाय झालेला आहे युजरला. समजलं? तर या पद्धतीने तुम्हाला आरबॅक करायचं असतं. प्रॉपर एक युजर क्रिएट करणार, रोल क्रिएट करणार आणि रोल ब्राईंड करणार, आणि पूर्ण प्रोसेस कशी फॉलो करायची आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली. समजलं? तर आता यामध्ये आणखी काही तुम्हाला कन्फ्युजन असेल तर विचारा. आजच्यासाठी आपण क्लाउड आपल्या कुबरनेटिसमध्ये आरबॅकमध्येच थांबू. नेक्स्ट टॉपिक उद्या बघू.